आता पक्षाचं नेतृत्व यापुढे कुणी करावं आणि अजितदादांचा वारसा कुणी पुढे न्यावा याबद्दलच्या चर्चा रंगलेल्या असताना एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री असण्यासोबत राज्याचे अर्थमंत्री सुद्धा होते। अजितदादांकडे जी खाती होती ती खाती कुणाला देण्यात यावीत या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं एक पत्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उद्या सादर होणार असल्याची माहिती मिळते। अजितदादांकडे सध्या अर्थ खात्याची आणि त्याचसोबत क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी आहे। निलेश मुधावले आपल्याला अधिक माहिती देतील। निलेश, काय भूमिका पक्षाची पाहायला मिळते या संदर्भात, म्हणजे दादांच्या जबाबदाऱ्यांसंदर्भात? राज्य उत्पादन शुल्क खातं त्यांना स्वतःकडे ठेवलं होतं आणि महत्वाचं म्हणजे राज्याचं अर्थ खातं देखील त्यांना स्वतःकडे ठेवलं होतं। त्यामुळं आता ही खाती नेमकी कुणाला दिली गेली पाहिजेत या संदर्भात पक्षामध्ये अंतर्गत चर्चा सुरू झालेल्या आहेत। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षाच्या वतीने एक पत्र दिलं जाईल। ही सर्व जी खाती आहेत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला महायुतीमध्ये आलेली खाती आहेत, त्यामुळे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ही खाती राहिली पाहिजेत अशा पद्धतीची आग्रही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि त्या अनुषंगानं तसं पत्र उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं जाईल। याशिवाय ही खाती नेमकी कुणाकुणाला दिली गेली पाहिजे त्यांची कदाचित नावं देखील उद्याच दिली जाऊ शकतात। त्यामुळे आता ही एक महत्वाची अपडेट समोर येताना आपल्याला दिसते। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या विषयामध्ये काय निर्णय घेत आहेत, कुणाला ही खाती मिळतात हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच एखाद्या आमदाराला किंवा एखाद्या ज्येष्ठ नेत्याला अशा पद्धतीचं खातं जे आहे ते मिळू शकतं। आता महसूल अर्थ खात्याचा अनुभव, यासोबतच क्रीडा खात्याचा अनुभव, राज्य उत्पादन शुल्क सारखं महत्वाचं खातं, ही महत्वाची खाती आता द्यायची वेळ आली आहे। त्यामुळे आता कुणाकुणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। निलेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर अजित पवारांकडे ज्या खात्यांची जबाबदारी होती ती खाती कुणाला देण्यात यावीत या संदर्भातलं एक पत्र राष्ट्रवादी काँग्रेसकडनंच मुख्यमंत्र्यांना दिलं जाईल अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।